मोदींचं परदेशात फिरणं, सोनं खरेदी करणं आणि अगदी ऑफिसला येणं जाणं सुद्धा आता सरकारसाठीचा एक फार मोठा कन्सर्न झालेला आहे किंवा फार मोठा काळजीचा विषय झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशवासियांना आवाहन केलेलं आहे की सोनं खरेदी, परदेश दौरे, पेट्रोल डिझेलचा वापर या सगळ्याच्या वापरामध्ये जरा वर्षभर कळ सोसा, जरा काटकसर करा। आता मोदींच्या या आवाहनामागचं नेमकं लॉजिक काय आहे? का मोदींना अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काटकसर करावी असं वाटतंय? या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। भूराजकीय स्थिती म्हणजे ज्याला आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन म्हणतो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची सध्याची युद्धजन्य स्थिती, व्यवहारांवरचे आलेले निर्बंध, देशांचे बिघडलेले संबंध या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना, आपल्याला भारतीयांना 7 आवाहनं केलेली आहेत, ज्याच्यामध्ये शक्य तिथे तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, एका वर्षासाठी सोनं खरेदी टाळा, पेट्रोल डिझेलचा मर्यादितच वापर करा आणि शक्य तितकं सार्वजनिक वाहतुकीवर जास्तीत जास्त भर द्या असं आवाहन मोदी करतायत। पुढे ते सांगतायत की खाद्यतेलाचा सुद्धा कमी वापर करा, रासायनिक खतं नको तर नैसर्गिक शेती करा, ऑर्गॅनिक फार्मिंग ज्याला म्हणतात ते करा, परदेशी ब्रँड्स नको, स्वदेशी वस्तू वापरून आपल्या भारतीय उद्योगांना बळ द्या असंही मोदी म्हणतात। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे परदेश प्रवास टाळून भारतीय पर्यटन स्थळांना भेटी द्या। भारतातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच मोदींनी अचानक काटकसर करायला सांगितली। ह्यावरून मोदींवर टीका सुद्धा होतीये, पण राजकीय मुद्द्यांआधी आपण सगळ्यात पहिले मोदींनी असं आवाहन का केलेलं आहे हे समजून घेऊ। कोविड काळ संपताच रशिया युक्रेन, नंतर इस्रायल गाझा, त्याच्यानंतर इराण अमेरिका ही युद्ध अवघ्या गेल्या 5 वर्षात झालेली आहेत। त्या पलीकडे जाऊन पाकिस्तान, अफगाणिस्तान वगैरे सुद्धा सुरूच आहे। आता ही 3 मोठी युद्ध जर आपण पाहिली तर यात भारताचा थेट समावेश नसला, अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम मात्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ लागलेला आहे। कारण डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, शत्रू देशांनी एकमेकांवर घातलेले निर्बंध, जसं आपण पाहतोय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे बंद करण्यात आलेलं आहे, कारण इराण अमेरिकेचं युद्ध आहे, पण त्याच्या झळा आपल्याला सुद्धा बसू लागलेल्या आहेत किंवा बसत आहेत इतक्या दिवसांपासून। आता भारत जवळपास 80 ते 90% कच्च्या तेलाची आयात करतो, ज्यातून आपल्याला पेट्रोल डिझेल किंवा गॅसच्या मागणीचा सुद्धा पुरवठा हा होत असतो। पण ह्याच कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडत चाललेल्या आहेत। अगदी गेल्या वर्षीचंच उदाहरण पाहिलं तर $70 प्रति बॅरल असलेली कच्च्या तेलाची किंमत ही आत्ता $113 प्रति बॅरलवर गेलेली आहे। भारतासाठी तर ती $126 प्रति बॅरल पर्यंत गेलेली आहे असंही म्हणतात। पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती ह्या केवळ वाहन चालवणाऱ्यांनाच परवडणाऱ्या नाहीयेत असं नाहीये, तर भाज्या किंवा वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तूंची ने-आण जी केली जाते ह्या सगळ्यावर सुद्धा त्याचा परिणाम हा होतच असतो आणि त्याच्यामुळे त्याही गोष्टींच्या किमती ज्या आहेत त्या वाढत राहतात, कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट हा वाढतोय। परिणामी अर्थात आपल्याला महागाई ही सोसावी लागू शकते। आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की इतके दिवस तर पेट्रोल डिझेलच्या किमती या वाढल्या नव्हत्या, इतक्या दिवसांपासून युद्ध तर सुरूच आहे, पण इतके दिवस त्या वाढल्या नव्हत्या कारण की ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी त्याच्यावर कंट्रोल ठेवलेला होता, नियंत्रण ठेवलेले होते, त्या किमती वाढवलेल्या नव्हत्या, ज्याच्यामुळे त्यांना सुद्धा 30,000 कोटींचं नुकसान हे सहन करावं लागलेलं आहे। त्यामुळे अजून सुद्धा वापर जर हा आपला वाढतच राहिला पेट्रोल डिझेलचा, तर किमती सुद्धा स्थिर ठेवणं ही येत्या काळामध्ये शक्य होणार नाहीये, कारण की ऑलरेडी ते नुकसान झेलतात, या पलीकडे जाऊन अजून नुकसान झेलण्याची कॅपॅसिटी ही त्यांची आता नसू सुद्धा शकते। एवढं नुकसान हे आपण सहन सुद्धा नाही करू शकत। ह्या सगळ्या कारणांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर जास्त भर द्या किंवा वर्क फ्रॉम होम करा असं आवाहन मोदीकडनं करण्यात आलेलं आहे। ह्यानंतर सोन्याबद्दल सुद्धा समजून घ्या। भारतात सोनं हे फारसं मिळत नाही। भारतात सोन्याची मागणी ही वर्षाला जर आपण पाहिली तर 700 ते 800 टन इतकी आहे। त्या तुलनेत आपण किरकोळ अगदीच एखाद दुसरं टन तयार करत असतो सोनं। त्यामुळे आपण जे सोनं खरेदी करतोय ते जवळपास सगळंच आपल्याला आयात करावं लागतंय। जवळपास 90 ते 95% ही आपलं अवलंबून आहे आपण आयात होणाऱ्या सोन्यावर। सोन्याच्या होणाऱ्या आयातीवर $72 बिलियन खर्च हे होत आहेत, म्हणजेच महिनाकाठी $6 बिलियन खर्च हा केला जातोय फक्त सोन्याच्या आयातीवर। जो आयात जर आपण जेवढी करतोय त्याच्यामध्ये जेवढे कच्च्या तेलाचं मोठा प्रमाण आहे त्याच पाठोपाठ सोन्याचं सुद्धा मोठा प्रमाण आहे। आता सोनं हे आधीच आपल्याला फॉरेन रिझर्व्हसाठी सुद्धा लागतं, त्यात लोकांनी सुद्धा सोनं खरेदी ही अशीच सुरू ठेवली किंवा ते जर वाढलं, कारण लग्न सराईचा सुद्धा हे सगळे दिवस आहेत, तर त्याचा ताण सुद्धा हा आणखीन वाढत जाईल। फॉरेन रिझर्व्हज म्हणजे परकीय चलनाचा भारताकडे असलेला साठा,
जेव्हा रुपया हा डॉलरच्या तुलनेत घसरतोय त्यावेळी हे परकीय चलन जे आहे ते वापरलं जातं. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला ऑलरेडी हे फॉरेन रिझर्व्हसाठी सोनं लागणार आहे. त्याच्यामध्ये आणखीन लोक सुद्धा सोने खरेदी हे वाढवतच नाहीत गेले तर त्याचाही ताण हा वाढू शकतो आणि म्हणून सोनं खरेदी टाळा वर्षभर असं सुद्धा मोदींकडनं सांगितलं जाते. ह्या पलीकडे जाऊन खाद्यतेलाच्या वापरावर सुद्धा थोडं मर्यादा आणा असं सुद्धा मोदींनी सांगितलेलं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की पुन्हा तेच म्हणजे शेवटी की आपण ते मोठ्या प्रमाणात आयात करतोय. अगदी इंडोनेशिया मलेशियामधनं पाम ऑइल येत आहे, रशिया युक्रेनमधनं सनफ्लॉवर ऑइल आणलं जात आहे. रुपयाचं मूल्य हे घसरतंय, त्यात जेवढं आपण आयात आणखीन करत जाऊ त्याच्या दृष्टीने आपल्याला ते तेल आणखीन महाग सुद्धा पडत जाणार आहे. एकंदरीतच या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तुमच्या अगदी वाहतुकीपासनं कामापासनं ते अगदी तुमच्या ताटात येणाऱ्या खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींवर आपल्याला ह्या युद्धांच्या स्थितीचा परिणाम हा भोगावा लागतोय. खाद्यतेलाला पर्याय म्हणून इतर तेलांचे पर्याय हे नक्कीच आहेत, पण अचानक खाद्यतेलाला पर्याय म्हणून इतर तेलांचा साठा हा भरून काढणं हे इतकं 1-2 दिवसांचं काम नक्कीच नाहीये. आणि त्या पलीकडे जाऊन लोकांच्या स्वयंपाकघरातल्या सवयी बदलणं हे सुद्धा तसं कठीणच आहे. त्यामुळे आता होत असलेले परिणाम हे भविष्यात आणखीन वाढू नये यासाठी मोदींनी आपल्याला ही सगळी काटकसर करायला सांगितलेली आहे असं म्हटलं जात आहे. या पलीकडे जाऊन खतांबाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर तेही जवळपास 75% घरामध्ये आखाती देशांमधनं आपण आणत असतो, जिथेच आता सगळी ही युद्धस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याचेही भाव हे आपल्याला महिनाकाठी वाढत चाललेले पाहायला मिळत आहेत. अगदी फेब्रुवारीत $508 प्रति टन असलेलं युरिया आता $935 प्रति टन इतकं गेलेलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल सुद्धा काही वेगळी स्थिती नाहीये. आंतरराष्ट्रीय प्रवास हा एकट्या 2024 या वर्षामध्ये 25% भारतीयांनी वाढवून ठेवलेला आहे किंवा भारतीय तेवढा करतायत. भारतीय आंतरराष्ट्रीय प्रवासावर $31 बिलियन इतके पैसे हे खर्च करतायत, जे येत्या काळामध्ये $55 बिलियन जायचा सुद्धा अंदाज आहे. त्यामुळे आपण परदेशात फिरायला जातोय, पण त्याच्यावर किती मोठ्या प्रमाणात आपला हा सगळा खर्च होतोय त्याचं हे सगळं एस्टिमेट आहे आणि म्हणून तो सुद्धा वर्षभरासाठी थोडी कळसुसा तो करू नका असं सुद्धा मोदींनी सांगितलेलं आहे. मोदींच्या या एका आवाहनाने राजकारण सुद्धा तापलंय. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेतच, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने किंवा ज्या वेळेला समोर ठेवल्या जात आहेत त्याच्यावरनं अर्थात राजकारण सुद्धा होतंय. कारण विरोधकांचं म्हणणं आहे की बंगाल, तामिळनाडू, आसाम सारख्या राज्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा युद्ध सुरू होतं किंवा तेव्हाही या सगळ्या गोष्टींच्या झळा बसवत होत्या, पण त्यावेळेला मात्र ह्याच्यावर सरकार गप्प बसलं आणि आता निवडणुका संपलेल्या आहेत तर लगेच निर्बंध घालायला सुरुवात केली जाते, कोविडच्या काळाची आठवण केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बोलून दाखवल्या जात आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तर म्हणतायत की आता सरकार ठरवणार का की तुम्ही काय करायचं, काय नाही करायचं, काय खायचं, कुठे फिरायला जायचं, कुठे फिरायला नाही जायचं, काय नाही खायचं. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आता सरकार सांगू लागलेलं आहे आणि हे सरकारचं खूप मोठं अपयश आहे. स्वतः उत्तर देण्यापासून किंवा उत्तरदायित्व स्वतःचं लपवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आता सरकार अशा पद्धतीने आवाहनांच्या रूपानं लोकांना सांगत आहे आणि हेच सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे. अशा पद्धतीने सुद्धा राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे. या पलीकडे जाऊन अनेक असे सुद्धा विरोधी पक्षातले लोक आहेत, अनेक सामान्य लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं जात आहे की तुम्ही सामान्य लोकांना जर अशा पद्धतीने काटकसर करा, जपून वापरा किंवा अमुक अमुक गोष्टी करूच नका हे ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे, तर नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, अगदी पंतप्रधानांच्या सुद्धा गाड्यांचा वापर ज्या पद्धतीने रोड शोज, रॅलीज या सगळ्या गोष्टींसाठी केला जातो तिकडे कधी निर्बंध येणार? मंत्री असतील किंवा अगदी वेगवेगळ्या पदांवरचे सगळे आमदार, खासदार आणि इतरही सगळे असतील ती लोक सुद्धा अशा पद्धतीने काटकसर करणार आहेत का? ते सुद्धा स्वतःच्या सगळ्या खासगी वाहनं बाजूला ठेवून मेट्रो, लोकल किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीतनं आम्हाला फिरताना दिसतील का? त्यामुळे पहिले स्वतःपासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात करा आणि मग आम्हाला सांगा. अशाही काही सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ह्या सगळ्या मुद्द्यावर आहेत. तर थोडक्यात मोदींचं आवाहन, त्याच्यावर येणाऱ्या राजकारण्यांच्या प्रतिक्रिया, त्यामागची कारणं सुद्धा आणि सर्वसामान्यांची मतं ह्या सगळ्याबद्दल तुमची सुद्धा मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समधून नक्की पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.